सगळ्या संघटनेनी चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलेले आहे। पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई घेते। फक्त प्रशासनाला आपल्या मार्फत एकच विनंती आहे, ह्या दोघा व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा म्होरक्या यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केलाय का नाही याची शहानिशा प्रशासनामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे, एवढी आपल्या मार्फत मी प्रशासनाला विनंती करतो। आज चांदवड शहरामध्ये जो भव्य मोर्चा निघालेला आहे, काल रात्री 8:55 ज्या नीच प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मंदिराची जी विटंबना केलेली महादेव मंदिराची, त्या विटंबनेच्या निषेधार्थ चांदवडच्या समस्त सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद आज पाळलेला आहे। त्या संदर्भात मोठा आणि भव्य असा मोर्चा काढून समाजाने मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे आणि दुग्धाभिषेक करून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशी प्रवृत्ती ठेचून काढण्याचं हिंदू समाजाला नवीन नाही। निषेधार्थ आज चांदवडवासियांनी भव्य दिव्य असा मोर्चा काढलाय। दिवसभर आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। प्रशासन आणि समाज बांधव सगळे या कार्यामध्ये सहभागी आहेत, सहकार्य करतायत। समस्त मातृशक्ती आज रणरागिणी होऊन उभी आहे, कारण संकट अगदी दाराशी येऊन उभी राहिली आहे। तर याच्या निषेधार्थ आम्ही सगळे एकजुटीने एकत्रित आहोत आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत। प्रशासनाने कायद्याच्या नियमांमध्ये बसेल त्याप्रमाणे जो समोरचा आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी आणि आम्ही आज न्यायासाठी सगळ्या रणरागिणी होऊन मातृशक्ती सुद्धा इथे उभे आहोत। तर आमच्या विनंतीला मान देऊन सरकार प्रशासन सगळे आमच्या सोबत उभे असतील अशी आशा करते।